Good morning everybody. Today we see the last point of this chapter. Differential equation is linear differential equation. In linear differential equation, each term of the equation is of degree 1 or 0. आता हे जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, ह्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय आहे एक्झॅक्ट, तर दिलेलं जे डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री ही एक 1 किंवा 0 असेल. तुम्हाला डिग्री आणि ऑर्डर ही माहिती आहे. ज्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री ही 1 और 0 असेल तर अशा डिफरन्शियल इक्वेशनला काय म्हटलं जातं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय असणार आहे, dy/dx असणार आहे. ओके, हे d2y/dx² किंवा d3y/dx³ हे नसणार आहे. फक्त काय असणार आहे, dy/dx आणि अदर फंक्शन्स त्यांची डिग्री काय असणार आहे, 0. असं ते डिफरन्शियल इक्वेशन असेल ते काय असणार आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बघा त्याचा फॉर्म काय दिला इथं, ए लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर विच इज ऑल्सो लिनियर कॅन बी पुट इन स्टँडर्ड फॉर्म. मग अशा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतोय, तर तो असतोय dy/dx प्लस py इज इक्वल टू q. आता p आणि q हे जे आहेत ते काय असू शकतात, तर ते कॉन्स्टंट असू शकतात किंवा फंक्शन्स असू शकतात. कशाचे, x चे. बघा फंक्शन where p and q are constants or functions of x only. बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म असेल dy/dx प्लस py इज इक्वल टू q. मग असं जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं असेल तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म असा तयार करून घ्यायचा, dy/dx प्लस py इज इक्वल टू q. ओके, आणि मग अशा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय असणार आहे, तर ते सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक इंटिग्रेटिंग फॅक्टर ही व्हॅल्यू काढावी लागते. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा, e⁻∫pdx इज कॉल्ड इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता e⁻∫pdx ही व्हॅल्यू जी काढली त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणणार आहे. आणि तो इंटिग्रेटिंग फॅक्टर काढल्यानंतर मग तुम्ही दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन लिहिणार आहे. आणि त्या सोल्युशनचं फॉर्म कसा असेल, y इंटू e⁻∫pdx म्हणजे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन इंटू ब्रॅकेट q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. ओके, म्हणजे y ला इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करा इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये q ला इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करा आणि इंटिग्रेशन असल्यामुळे परत काय लिहा, dx आणि प्लस c. हे असणार आहे त्याचं सोल्युशन. सिमिलरली जर तुमचं दिलेलं डिफरन्शियल इक्वेशनचं जर फॉर्म असेल dy/dx च्या ऐवजी dx/dy प्लस px, आता इथं py होतं त्याच्याऐवजी काय येणार आहे, x येणार आहे, कारण x आणि y इंटरचेंज झाले त्यामुळे इथं p ला पण y च्या ऐवजी x ने मल्टिप्लाय केलं जाईल. आणि हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि इथं p आणि q हे जे आहेत ते कॉन्स्टंट असतील किंवा फंक्शन्स असतील, परंतु फंक्शन्स कशाचे असणार आहेत, तर y चे फक्त असणार आहेत. मग त्याचंही सोल्युशन तसंच असणार आहे. तर इथं मात्र इंटिग्रेटिंग फॅक्टर काढताना तो असेल e⁻∫pdx च्या ऐवजी dy, तो काय असणार आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि सोल्युशन काय असणार आहे, तर x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर होता, इथं काय लिहिणार तुम्ही, x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx च्या ऐवजी dy प्लस c. ओके, आता आपण एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ dy/dx प्लस y इंटू tan x इज इक्वल टू sin 2x. ओके, आता आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचे म्हणजेच e⁻∫pdx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. गिवन dy/dx प्लस y इंटू tan x इज इक्वल टू sin 2x इज द डिफरन्शियल इक्वेशन. ते लिहिताना स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहूया dy/dx प्लस py इज इक्वल टू q. आता p जो आहे तो तुमचा काय असेल, tan x आणि q असणार आहे तो काय असणार आहे, sin 2x. This is the linear differential equation of the form dy/dx plus py is equal to q, where p is tan x and q is sin 2x. Now integrating factor is equal to काय असेल, तर e raised to integration p dx.
आता p ची व्हॅल्यू पुटअप करा, ती काय tan x e रेस टू इंटिग्रेशन tan x dx. tan x चे इंटिग्रेशन काय असते log of sec x आणि e रेस टू log of फंक्शन असेल इथं बाय युजिंग द फॉर्म्युला e रेस टू log of f of x, त्याचा आन्सर असते स्टँडर्ड फॉर्म्युला इज इक्वल टू f of x. त्यानुसार इथे f of x काय sec x, सो त्याचा आन्सर काय असणार आहे इथं sec x असणार आहे. ओके, हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर, एवढंच तुम्हाला विचारले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ. इथेही तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. आता दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते dy/dx मध्ये आहे, म्हणजेच हे काय असणार आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. पहिल्यांदा दिलेलं एक्झाम्पल तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे आणि स्टँडर्ड फॉर्म काय तुमचा dy/dx प्लस py इज इक्वल टू q. ओके, आता p म्हणजेच dy/dx चा कोएफिशियंट काय असतो 1, तो पहिल्यांदा करून घेऊया. आता 1 प्लस एक्स स्क्वेअर ने डिवाइड करा सगळ्यांना, इथं मिळेल तुम्हाला dy/dx प्लस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू y इज इक्वल टू e रेस टू tan इनवर्स x डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, विच इज linear differential equation of the form dy/dx plus py is equal to q, where p is 1/1 plus x square and q is e raised to tan inverse x divided by 1 plus x square. आता आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा आहे, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला e raised to integration p dx. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to integration p dx इंटिग्रेशन 1/1 plus x square dx, ह्याचे इंटिग्रेशन असते tan inverse x. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज e raised to tan inverse x. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, गिवन सॉल्व x इंटू dy/dx प्लस y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा दिलेलं एक्झाम्पल ना, आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिसतंय तुम्हाला, स्टँडर्ड फॉर्म मध्ये ते लिहायचं आहे dy/dx प्लस py इज इक्वल टू q. dy/dx चं काय करायचं, कोएफिशियंट हा 1 करायचा आहे, डिवाइड करा दोन्ही साइडला x नी, x by x 1 येणार. सो हिअर वी गेट dy/dx प्लस 1/x इंटू y इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन x, दॅट इज द x. दिस इज द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म काय असणार आहे dy/dx प्लस py इज इक्वल टू x, where p is 1/x and q is x. So first we find out integrating factor is equal to e raised to integration p dx. So here we get e raised to integration p ची value आहे 1/x dx. 1/x integration is log x. So here we get e raised to log x. And by using the formula e raised to log of f of x is f of x. So here f of x is x. So here we get answer is x. हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर झाल्यानंतर सोल्युशन फाइंड आउट करायचं, तर त्याचं स्टँडर्ड सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला लिहा, काय येतो e रेस टू इंटिग्रेशन p dx, e रेस टू इंटिग्रेशन p dx. आलेली व्हॅल्यू पुटअप करा, y इंटू x इज इक्वल टू इंटिग्रेशन x इंटू x dx प्लस c. सो हिअर वी गेट xy into x square integration x square dx plus c. x square integration is x cube by 3 plus c. This is the solution of the given linear differential equation. Okay, next example is dy by dx plus y into cot x is equal to cosec x. So we write this equation in standard form as dy by dx plus py is equal to q. p ची व्हॅल्यू काय असणार आहे cot x आणि q ची व्हॅल्यू काय येणार आहे cosec x. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e रेस टू इंटिग्रेशन p dx. e रेस टू इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय आहे cot x dx आणि cot x ची इंटिग्रेशन इज log of sin x. ओके, आणि स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार e रेस टू log of f of x काय असतो f of x, त्यानुसार इथे f of x काय आला तुमचा sin x आहे, त्यामुळे आन्सर काय असणार आहे तुमचा sin x असणार आहे. हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू इंटिग्रेशन p dx. देन सोल्युशन इज y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. आलेली इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू पुटअप करा, काय आहे ती sin x आहे. सो हिअर वी गेट y इंटू sin x इज इक्वल टू इंटिग्रेशन q ची व्हॅल्यू आहे cosec x इंटू sin x dx प्लस c. sin cosec x इज 1/sin x. sin x कॅन्सल होईल आणि इथं काय होईल 1 चे इंटिग्रेशन, ते काय असणार आहे x. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज
x इंटू लॉग एक्स dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 2 इंटू लॉग एक्स. आता दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते लिनियरच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये करणार आहोत. dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. म्हणजेच dy बाय dx याचा कोएफिशियंट हा 1 करणार आहे. म्हणजेच दोन्ही साइडला डिवाइड कशाने करणार आहे, x इंटू लॉग एक्स ने. डिवाइड केल्यानंतर dy बाय dx चा कोएफिशियंट 1 होईल. y चा राहील 1 अपॉन x इंटू लॉग एक्स इज इक्वल टू 2 अपॉन लॉग एक्स डिवाइडेड बाय x इंटू लॉग एक्स. आता इथे लॉग एक्स कॅन्सल होईल. हिअर आपल्याला काय मिळणार आहे, dy बाय dx प्लस 1 अपॉन x इंटू लॉग एक्स इंटू y इज इक्वल टू 2 अपॉन x. This is the linear differential equation of the form dy by dx plus py is equal to q. की जिथं p ची व्हॅल्यू काय असणार आहे 1 अपॉन x इंटू लॉग एक्स अँड q ची व्हॅल्यू काय असणार आहे 2 अपॉन x असणार आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असणार आहे त्याचा e रेज टू इंटिग्रेशन p dx. सो इज इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन x इंटू लॉग एक्स dx. आता 1 अपॉन एक्स मी काय केलं न्यूमरेटरला लिहिलंय, खाली काय लिहिले लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला काय आहे 1 अपॉन एक्स आहे. मग ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण लिहू शकतो इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. म्हणजे छेदाचं डेरिव्हेटिव्ह जर अंशात असेल तर अशाचे इंटिग्रेशन असते लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. त्यानुसार इथं आता काय लिहिणार आपण ई रेस टू ह्या इंटिग्रेशनचा आन्सर लिहिणार आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच डिनॉमिनेटर लॉग ऑफ लॉग एक्स लिहिणार आहे. आणि परत फॉर्म्युला ई रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्स असतोय. त्यानुसार ई रेस टू लॉग ऑफ आपला इथे एफ ऑफ एक्स काय लॉग एक्स आहे त्यामुळे त्याचा आन्सर असणार आहे लॉग एक्स. हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर झाला. आता त्याचं सोल्युशन काय लिहिणार आहे तुम्ही y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. इंटिग्रेटिंग फॅक्टरला लॉग एक्स q आहे तुमचा 2 अपॉन एक्स. ओके, आता 2 कॉन्स्टंट बाहेर काढा. इथे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स लॉग एक्स dx प्लस c. आता तुम्हाला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं सबस्टिट्यूशन मेथडने हे इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी आपण लॉग एक्स इज इक्वल टू पुटअप करणार आहोत टी. आता ह्या इंटिग्रेशनला 1 म्हणा. आता आपण फक्त ह्या इंटिग्रेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहे सबस्टिट्यूशन मेथडने. सो डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. आपल्याला लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 अपॉन एक्स आणि टीचं मिळेल dt बाय dx. त्यावरून 1 अपॉन एक्स dx ची व्हॅल्यू मिळेल dt. आता आलेली व्हॅल्यू जी आहे ते इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. काय मिळेल तुम्हाला y इंटू लॉग एक्स इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स ची व्हॅल्यू dt आणि लॉग एक्स ची व्हॅल्यू t. सो t dt प्लस c. t चं इंटिग्रेशन येईल t स्क्वेअर बाय 2. 2 कॅन्सल होईल आणि आफ्टर इंटिग्रेशन वी पुट t is equal to log x. So here answer is y into log x is equal to log x bracket square plus c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. पहिल्यांदा म्हणजे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे पहिल्यांदा दिलेलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म हा dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q मध्ये कन्सिडर करायचा आहे. म्हणजेच dy बाय dx चा कोएफिशियंट हा 1 करून घ्यायचा. त्यासाठी डिवाइड करायचं त्याच्या कोएफिशियंटने. ते केल्यानंतर आपल्याला p आणि q ची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं आता फॉर्म्युला माहित झालाय तुम्हाला ई रेस टू इंटिग्रेशन p dx. आणि कुठले कुठले फॉर्म्युले जे तुम्ही इंटिग्रेशन मध्ये वापरलेले आहेत ते स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे तर ते वापरायचे. ओके, मग त्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर काढल्यानंतर सोल्युशन तुम्हाला माहिती आहे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. त्यानुसार तुम्ही त्याचं सोल्युशन फाइंड आउट करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा कॉस इंटू इथेही तसंच आहे कॉस एक्स ने काय करणार आहे तुम्ही डिवाइड करणार आहे. आता इथे साइन 2x आहे त्याचा फक्त इथे फॉर्म्युला यूज केला बघा 2 sin x इंटू कॉस एक्स कॅन्सल होईल. आता p आणि q ची व्हॅल्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. tan x इंटिग्रेशन लॉग ऑफ sec x. सो लॉग ऑफ sec स्क्वेअर x आणि e रेस टू लॉग ऑफ f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x दॅट इज द sec स्क्वेअर x. त्याचं सोल्युशनचं फॉर्म्युला इथेही तसंच आहे sec स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन cos स्क्वेअर म्हणजेच cos x इंटू cos x sin अपॉन cos करा 1 अपॉन cos तसंच ठेवा tan x इंटू sec x. tan x इंटू sec x इंटिग्रेशन आहे sec x. हे झालं त्याचं सोल्युशन. अँड लास्ट एक्झाम्पल इज जर cos स्क्वेअर ने डिवाइड करा. इथं तुम्हाला मिळेल sec स्क्वेअर आणि tan इंटू sec स्क्वेअर x